नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नवी दिल्लीमध्ये आज रस्त्यावर संसद परिसरामध्ये रणकंदन झालेलं पाहायला मिळालं. ज्याला आपण CJP कॉकरोच जनता पार्टी म्हणतो, मराठीत ज्याला झुरळ क्रांती दल म्हटलं जातं, त्या झुरळांनी संसद परिसराला घेराव घालण्याचा आणि संसदेच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मोर्चा संसदेवर काढला होता. हा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागले. त्यात लाठीचार्जही झाला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या गेल्या. लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्याच्या नंतर सगळे विरोधक एकजूट होत सरकारवर तुटून पडले. पण त्या विरोधकांना कदाचित दिसलं नाही की या झुरळ क्रांती दलाच्या आंदोलनाच्या आडून काही जणांनी दिल्ली पोलिसांवर आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांवर तुफान दगडफेकही केली. त्यात काही जवानांचे डोळे जायबंदी झाले आहेत. काही जणांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमा झालेल्या आहेत. हे सगळं नवी दिल्लीत घडत असताना देशभरामध्ये याच प्रकारची आंदोलनं उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि अनेक ठिकाणी छोटी छोटी, काही ठिकाणी थोडी मोठी आंदोलनं सुरू झाली. युवकांचं आंदोलन या नावाखाली मोदी सरकारच्या विरोधामध्ये नाकी नऊ आणण्याचा प्रयत्न गेले 20 दिवस वांगचूक करत होते. पण या सोनम वांगचूक यांना दिल्ली न्यायालयाच्या आदेशानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावर अचानक ही सगळी मंडळी जी काल परवापर्यंत जंतर मंतरवर नाचत गात होती, ती आता दगडफेक करू लागलेली आहेत. एकूणात हे आंदोलन भविष्यात विरोधकांच्या हातलं खेळणं बनू नये आणि यातून मुद्दा निसटून जाऊ नये, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्यानिमित्तानं समोर आलेली वक्तव्य याच संभाव्य धोक्याकडे अंगुली निर्देश करतायत. आपण आधी पटकन पाहणार आहोत विरोधकांच्याकडून, म्हणजे प्रामुख्यानं काँग्रेस आघाडीच्याकडून या सगळ्या प्रकरणावर काय मतप्रदर्शन झालंय. प्रियंका गांधी आणि राहुल गांधींची वक्तव्य आपल्या समोर आम्ही आणतो आहोत. हम सब कह रहे हैं डिस्कस करो, एजुकेशन पॉलिसी में प्रॉब्लम्स हैं, बड़े बड़े इश्यूज हैं, आप डिस्कस करने के लिए राजी नहीं है और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो. किस लिए? बच्चे हमारे. Prime Minister Modi is the most anti-youth Prime Minister India has ever had. To have an education system that respects them, to have an education system that is fair, to have an education system that is working. There's absolutely nothing wrong in what they're doing, and it's disgusting what the government is doing and what the police is doing. This is absolutely no way to behave. नवी दिल्लीत यापूर्वी जेव्हा आंदोलनं काँग्रेसच्या कार्यकाळात झाली तेव्हा काँग्रेसनं काय केलं होतं याची आठवण कदाचित या दोघांना नसावी. असो, पण आत्ताच्या घडीला युवकांची दिशाभूल विरोधक करतायत असं उत्तर सत्ताधाऱ्यांकडून दिलं जात आहे. छात्रों को आप इन्वॉल्व करते हैं, बेचारों को उनको गुमराह नहीं करना चाहिए ना. जो स्टूडेंट्स को आप बराबर बताना चाहिए क्या प्रॉब्लम है करके, इंस्टेड ऑफ उनको डिस्टर्ब करके उनको आप इन्वॉल्व करा रहे हैं इन चीज़ों में, तो उनको क्या मिलेगा? यू शुड बी दे शुड बी हैप्पी टू डू समथिंग गुड एनीवे. हम लोग चाहते हैं कि सत्र चले और जो है ये अपने प्रश्न जो है वहाँ रखे, लेकिन अगर हुड़दंग करेंगे और वहाँ पे उत्पात मचाएंगे और जैसे जिस तरह से ये प्रोटेस्ट भी चल रहा है तो वो ठीक नहीं है. क्योंकि जनता ने जिस सरकार को चुना है वो कैसे सरकार चलाएगी ये उनका अधिकार है. अगर आपको इतना ही है तो आप भी खड़े हो जाइए. तो आप आर्म ट्विस्ट नहीं कर सकते गवर्नमेंट को कि आपको किसको सैक करिए, किसको रखिए. तो ये आर्म ट्विस्टिंग अच्छी नहीं है. या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत अवधूत वाघ, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं चर्चेत आहेत. बालाजी गाडे पाटील काँग्रेसचं या चर्चेमधलं प्रतिनिधित्व करतायत आणि राजकीय विश्लेषणाच्यासाठी माझ्यासोबत या चर्चेत आहेत संजीव उन्हाळे. माझा पहिला प्रश्न हा अत्यंत थेट पटकन बालाजी गाडे पाटील आपल्याला आहे. मात्र तत्पूर्वी सगळ्यांना एक छोटीशी विनंती, आपण सर्वजण पूर्ण वेळ टीव्हीवर दिसणार आहात तेव्हा कृपया समोर पाहत रहा आणि आपली उत्तरं मोजक्या वेळेत देत रहा. बालाजी गाडे पाटील, आजचं जे आंदोलन आहे तो युवकांचा संताप मान्य, युवकांच्याकडून न्यायाची मागणी मान्य, पण मग दगडफेक का व्हावी? प्रसाद जी, सगळ्यात महत्त्वाचं दगडफेक आपल्याला दिसतीये
पण दिवसभरामध्ये लहान मुलींपासून महिलांपासून युवकांपर्यंत पोलीस आणि त्या ठिकाणावरती सशस्त्र दल उभं करून त्यांच्यावरती अश्रुधुरांच्या कांड्या टाकून, हे कोण आहेत लोक? या देशातले, या व्यवस्थेनं त्यांचे अधिकार हिसकावून घेतलेले, ज्यांचं भविष्य हिसकावून घेतलं, ती लोक सनदशीर मार्गानं आंदोलन करतायत. त्या लोकांना काठीनं मारल्या जातंय, डोकं फुटेपर्यंत. दिवसभरामध्ये आपण व्हिडिओ पाहतोय, अनेकांचं रक्तबंबाळ झालेले आहेत युवक. लहान मुलींचे व्हिडिओ आलेत, ते आक्रोश करून रडत आहेत, पोलिसांना विनवणी करतायत. दुसरीकडे दीपके जो आहे, तो दीपके त्या ठिकाणावरती सांगतोय, पोलिसांचं अभिनंदन करतोय, कौतुक करतोय, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतोय. आणि आपल्याला ते दिसत नाहीये, पोलिसांनी मारलेली रक्तबंबाळ झालेली माथी दिसत नाहीयेत, तरुण दिसत नाहीयेत. ही लोकशाही व्यवस्था आहे. या लोकशाही व्यवस्थेमध्ये खासदार आमदार फोडणं सनदशीर मानणाऱ्या पक्षाला पेपर फुटी सुद्धा आता सनदशीर वाटायला लागलेली आहे. लाखो विद्यार्थ्यांचं उद्ध्वस्त झालेलं भवितव्य हे सनदशीर वाटायला लागलेलं आहे. आणि राजीनामा नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी दिला पाहिजे. तो न देता देशातल्या चिमुरड्यांवरती अशा पद्धतीनं अमानवी अत्याचार करण्याचं काम मोदींच्या नेतृत्वातलं हे भारतीय जनता पक्षाचं सरकार करतंय. आणि हा अतिरेक निश्चितच या देशातली युवा पिढी हाणून पाडेल. या देशातली युवा पिढी यांचा हा अहंकार, यांची ही दंडेलशाही आणि ही मोगलाई 100% जमिनीवरती आणून लोकशाही पुन्हा प्रस्थापित करू. ही लोकशाहीची हत्या आहे. आपण लोकशाहीची हत्या म्हणत ज्या मुद्द्याला स्पर्श करू पाहताय त्या निमित्तानं अवधूत वाघ यांच्यापर्यंत पोहोचतो. आता अवधूत वाघ यांना मला प्रश्न विचारायचा आहे. अवधूत वाघ, दगडफेकीच्या आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या आणि छडीमार झाला, या प्रकारचा दावा करत जे काही दिल्लीत घडलं त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपलं उत्तर आपल्यासाठी मर्यादित वेळ आहे, मिनिटभर आहे. आज दिवसभरात काय झालं ते सर्व दूरदर्शन वाहिन्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे. जे झालंय ते सर्वांच्या समक्ष आहे, त्याच्याबद्दल अधिक बोलण्यात काही अर्थ नाही. परंतु एक लक्षात घ्या, सनदशीर मार्गाने जे जंतर मंतरवर आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं, त्याला सरकारने कुठेही प्रतिबंध केलेला नाही. गेली 20-22 दिवस हे आंदोलन चालू होतं. अचानक सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सरकारला आदेश देण्यात आला की सोनम वांगचुक यांचं जीव वाचवणं हे सरकारचं कर्तव्य आहे. त्यासाठी सरकारने उचललेल्या पावलानंतर अचानक जंतर मंतरवरून संसदेवर मोर्चा काढायचा असा निर्णय घेण्यात आला. मोर्चा काढण्यासाठी सुद्धा अटकाव करण्यात आला नाही, एका ठराविक जागेपर्यंत त्यांना देण्यात आलं. त्यानंतर बॅरिकेड्स तोडून जर तुम्ही संसदेमध्ये घुसत असाल तर 550 खासदार आहेत, ज्याच्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी सुद्धा खासदार आहेत, प्रियंका गांधी सुद्धा खासदार आहेत, इतर विरोधक सुद्धा खासदार आहेत. त्यांच्या जीवाची हमी कोण घेणार? हे जर 1000, 2000, 3000, 5000, 10,000 युवक जर संसदेमध्ये घुसले असते तर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन राहिली असती का? उद्या सकाळी एखाद्या ग्रुपने जर 10 जनपदवर मोर्चा काढायचं ठरवलं तर त्यांना 10 जनपदमध्ये घुसायची परवानगी द्यायची का? की त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा किंवा लाठीमार किंवा बॅरिकेड टाकून त्यांना थांबवायचं? या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला कुठेतरी शोधावं लागेल. पटकन याचं उत्तर देतील. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. बालाजी गाडे पाटील, संसदेत असलेल्या खासदारांची सुरक्षा करायची का नाही करायची? जर समजा आपण संसदेवर मोर्चा काढायला निघालेला आहात, उदाहरणार्थ देतोय फक्त, आणि त्या निमित्तानं संसदेच्या आत घुसण्याचा कोणीही प्रयत्न केला तर पोलिसांनी काय करायचं? प्रसादजी, सगळ्यात महत्वाचं आपण आणि अवधूतजींनी अगोदर हे समजून घ्यावं की ही जी हजारोंची गर्दी दिसतीये आणि गेल्या 20 दिवसापासून जे आंदोलन चाललंय, ही त्या ठिकाणावरती क्रांतीची गीतं म्हणतायत, संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करतायत. आणि हे कोणी अतिरेकी नाहीयेत, हे कोणी घुसखोर नाहीयेत. याच देशातले तुमच्या माझ्या छोट्या भावासारखे, बालाजीराव मुद्द्यावर या ना. बालाजीराव मुद्द्यावर या. तुम्हाला आत्ताच एक प्रश्न विचारला, संसदेत घुसायचा प्रयत्न करणाऱ्यांचं काय करायचं तेवढं सांगा. तशाच पद्धतीने कोणी 10 जनपदवर मोर्चा काढला तर काय करायचं तेही सांगा. लक्षात घ्या की मारहाण करणे, त्याचबरोबर कोर्टाच्या आदेशाच्या नंतर पांढऱ्या बेडशीट लावून उचलून नेणे, हे गुंडगिरीचं काम हे सरकार करतंय. उलट ज्यांना आपण जेनजी म्हणतोय, जे 21-22 मध्ये आहेत, ते तरुण 75 नेत्यांपेक्षा शहाणपणाचं वर्तन करतायत आणि तुम्ही त्यांना संसदेवरती हल्ला करणार म्हणताय. अहो, त्यांचं भविष्य तुम्ही हिरावून घेतलं आणि ते त्यांचा अधिकार मागताय. बालाजीराव, आज जे दिसलं तिथून हा प्रश्न आला. यांनी सरकारचा प्रतिनिधी का नाही पाठवला चर्चेसाठी?
का राजीनामा त्या बरोबर. ठिकाणावरती दिला नाही? 22 लाख पोरांचं भवितव्य तुम्हाला वाटतंय? बरं असो, जी रिनीट झाली त्या रिनीट मध्ये परत सगळ्या निकालामध्ये गोंधळ झाला. तुमच्या चॅनलला सुद्धा तो दाखवला गोंधळ. मग हा गोंधळ तुम्हाला मान्य आहे? हा या मुद्द्यावर यांच्या आपण भविष्याचं काय मुद्द्यावर आहे का लगेचच नाही? अवधूत वाघांपर्यंत पोहोचू. मात्र विरोधक याचं उत्तर देऊ शकले नाहीयेत असं मला नोंदवावं लागेल की जर समजा आपण एका प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी करायचा प्रयत्न करत असू आणि पोलीस अटकाव करत असतील तर ते वर्तन योग्य आहे की नाही. आता अवधूत वाघांनी उत्तर देण्याची गरज आहे. अवधूत वाघ गेले जवळपास 20 वर्ष सोनम वांगचुक बसतात, आंदोलन करतात, आपल्या एका केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करतात. सरकारकडून एक साधा दूत चर्चेला जात नाही आणि यातूनच सरकारची प्रतिमा अहंकारी सरकार अशी निर्माण होतीये. आपल्याला पटतंय? उत्तर द्या. 1 मिनिट आहे. हो, मी अर्ध्या मिनिटामध्ये आधी प्रस्तावना मांडतो आणि नंतर अर्ध्या मिनिटात उत्तर देतो. 1964 साली गोहत्या बंदीसाठी साधूंनी आंदोलन केलं होतं संसदेच्या प्रांगणामध्ये. त्या साधूंवर गोळीबार करण्यात आला. 100हून अधिक साधू ठार झाले. त्यावेळी या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. 1994 साली नागपूरच्या अधिवेशनामध्ये गोवारींनी मोर्चा काढला होता. त्याच्यावर अमानुष लाठीमार केला. 114 गोवारी मृत्युमुखी पडले. 500हून अधिक जखमी झाले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. 2011ला रामदेव बाबांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन घेतलं. त्यावेळी एका बंदिस्त हॉलमध्ये कार्यकर्ते बसून भजन गात होते. रात्री 4 ते 5 वाजता पहिल्याच दिवशी म्हणजे आंदोलन 20 दिवस पण चाललं नाही. ज्या दिवशी आंदोलन सुरू झालं त्याच दिवशी रात्री 4 ते 5च्या दरम्यान साध्या वेशात पोलीस घुसून बाबा रामदेवांना उचलून नेण्याचा प्रयत्न केला आणि ते आंदोलन अश्रुधूर आणि लाठीमार बसलेल्या कार्यकर्त्यांवर मारलं. ते भारताचे नागरिक नव्हते का? तुम्ही भारताचे नागरिक करता तर त्यावेळी दाऊद इब्राहिम सुद्धा हा भारताचा नागरिक होता, ज्याने हे बॉम्बस्फोट घडवले. या भारतातल्याच नागरिकांनी, या भारतामधल्या नागरिकांनी जे नक्षलवादी झाले त्यांनी हजारो पोलिसांना मारले. त्यामुळे भारताचा नागरिक असल्यानंतर तुम्हाला सर्व करायचं स्वातंत्र्य नाही. या देशाच्या विरोधामध्ये भारताचा नागरिक जर काम करत असेल तर त्याला सुद्धा फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. पण अवधूतजी यातला जो मुद्दा सुटतोय त्याचं उत्तर तुमच्याकडून सत्ताधारी गटाचा प्रतिनिधी या नात्यानं लागेल. आपल्या मंत्र्याचा राजीनामा होणार आहे की नाही आणि इतके दिवस तो का नाही झाला? अवधूतजी, त्याचं उत्तर लागेल आणि त्याचंच उत्तर या चर्चेला निर्णायक पातळीवर घेऊन जाईल. आणि सशस्त्र दल आपलं दिलेलं काम करतील, कारण त्यांना सुद्धा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कायम ठेवायची असते. ठीक आहे अवधूतजी, मी विचारलं होतं आपल्या मंत्र्याचा राजीनामा होणार आहे की नाही आणि इतके दिवस का नाही झाला? अहो, आता सातत्याने लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर, सर्व विधानसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर आता येणं प्रकाराने सत्ता घ्यायची. तर जे नेपाळमध्ये झालं, श्रीलंकेमध्ये झालं, बांगलादेशमध्ये झालं ते भारतामध्ये होईल असं त्यांना वाटतं. परंतु जे आमच्याकडे सुद्धा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या करोडो अवधूतजी माफ करा, आपण मुद्द्यापासून सरकताय. अवधूतजी मी परत विचारतोय त्यांना, बालाजी राव प्रौढ माणूस स्वतःला तरुण समजतो. जेनजीच्या काय वार्ता हो, तुमचं डिपॉझिट अवधूतजी ते बाजूला ठेवा. विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये लोक निवडून येत नाही, तुम्हाला सपोर्ट अवधूतजी नीटच्या मुद्द्यावर बोला. असले एका माणसाला नेतृत्व देता याचा अर्थ तुम्ही विरोधी पक्ष म्हणून लोकांना अवधूतजी परत विचारतो. अवधूतजी मला मुद्द्यावर उत्तर लागेल. आपण कृपया सांगा, नीट पेपर फुटीची जबाबदारी कोण घेणार? धर्मेंद्र प्रधान घेणार, JP नड्डा घेणार का नरेंद्र मोदी घेणार? नाही, कशाची जबाबदारी हवी तुम्हाला? नीट पेपर फुटीची जबाबदारी कोण घेणार? अहो, ज्यावेळी नीटच्या परीक्षेच्या पेपर फुटी हा एक्सेप्शनल विषय होता, हा काय नेहमी होणारा नव्हता. काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण फुटले होते. त्याची सखोल चौकशी चालू आहे. कित्येक जणांना गजाआड केलेला आहे, कित्येक जणांना पकडलेलं आहे. आतमध्ये मुळाशी जाऊन याची जबाबदारी सरकारची तर आहे जबाबदारी. आम्ही काय जबाबदारीपासून पळ काढत नाही आहोत. परंतु जे झालेलं आहे त्याची पाळमुळं खंड काढून याच्या पुढे होणार नाही याची जबाबदारी सरकार घेणार. आणि त्या आता पटकन अगदी याच मुद्द्यावर आणि याच वळणावर आपल्याला संजीव उन्हाळे यांच्यापर्यंत जायचंय. संजीवजी माफ करा, थोडंसं आपल्यापर्यंत येण्यासाठी वेळ लागला, कारण चर्चेमधले दोन्ही घटक हे अधिकाधिक वोकल आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांची भूमिका मांडली पाहिजे होती. त्यांनी त्याच्यामधूनही पळ काढायचे दोघांनीही आपापल्या सोयीनं प्रयत्न केलेत. मला तुमच्याकडून अपेक्षित हे आहे की मंत्र्याचा राजीनामा हे उत्तर असणार आहे का व्यवस्थेतले आमूलाग्र बदल हीच खरी या संपूर्ण समस्येची आणि समस्येच्या निराकरणाची पहिली पायरी ठरणार आहे?
मुळामध्ये प्रश्न असा आहे की हे आंदोलन काही राष्ट्रविरोधी नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अभिजित दिपके महिनाभर अगोदर अमेरिकेहून आल्यानंतर त्यांनी दिल्लीत मोर्चा काढला, त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. जंतर मंतरवर ते बसले, त्याच्याकडे देखील फार लोकांचं लक्ष नव्हतं. मग हे लक्ष केव्हा केलं की जेव्हा सोनम वांगचुक यांना अक्षरशः सकाळी सकाळी ते पांढरा चादर घेऊन ज्या पद्धतीने त्यांना तिथून नेण्यात आलं, त्याच्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा राग निर्माण झाला आणि उपोषण करण्याबद्दल आपल्या भारतीय लोकांची सहानुभूती असणं हे स्वाभाविक आहे. बर, म्हणजे एका अर्थाने पाहिलं तर हे प्रकरण चांगल्या पद्धतीने हँडल केलं गेलं नाही, हाताळलं नाही, आणि ते न हाताळल्यामुळं हे प्रकरण वाढलेलं आहे. हे प्रकरण काही याच्यामुळं किंवा त्याच्यामुळं वाढलेलं नाही. म्हणजे सोनम वांगचुक यांनी ते आधीच बसले होते 20 दिवस, ते काही त्यावेळेस तर लोकांची गर्दी देखील फारशी नव्हती. पण तेव्हा हेच वाटलं की जेव्हा हे त्याला नेण्यात आलं तेव्हा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला भारतीय जनता पक्षाला, एवढा राष्ट्रीय स्तरावरचा हा पक्ष, त्यांनी साधं आमचं महाराष्ट्राचं मॉडेल लक्षात घ्यावं. आमचे मनोज जरांगे एका खेड्यामध्ये उपोषणाला बसतात, तर त्या ठिकाणी त्याला चर्चा करायसाठी 2-4 काय कितीतरी जण जाऊन बसतात. अगदी शिष्टाई शब्द म्हणलं की गिरीश महाजन तिथे येतात. म्हणजे अशा पद्धतीनं महाराष्ट्राला असं वस्तुपाठ घालून दिलेला आहे की जरांगे पहिल्यांदा हैदराबादचं गॅजेट बदलतात, दुसऱ्यांदा साताऱ्याचं गॅजेट बदलतात, आता अजून पुढे काय करतात माहिती नाही. म्हणजे पण त्यांच्याशी संपर्क, त्यांच्याशी संवाद ठेवला जातो. पण आता मला सांगा की कोणतीही ही कॉक्रोच पार्टी आहे, कॉक्रोच जनता पार्टी, त्याचा उपहासाने तुम्ही देखील उल्लेख करता आणि उपहासानेच हे नाव देण्यात आलेलं आहे. तेव्हा त्याच्याशी कुणीतरी संवाद साधायला पाहिजे होता की काय बाबांनो तुमचं म्हणणं काय. म्हणजे मंत्र्याचा राजीनामा सोनम वांगचुक हे जी मागणी करतात, हे म्हणजे एक एज्युकेटर माणूस आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये बदल घडवून यावा या पद्धतीने सकारात्मक रचनात्मक दृष्ट्या त्या या सगळ्या रचनेमध्ये उतरलेला आहे. तो काही आंदोलन करता माणूस किंवा काही परदेशाची काही करून चाललेला आहे असं काही नाही. मला असं वाटतं की या भ्रामक कल्पना, आणि कुठेही काँग्रेस दिसलं की काँग्रेसने काहीतरी केलेलं आहे असं नाहीये. हे आंदोलन हे तरुणांचं होतं, तरुणांचं राहिलं, आणि त्यांच्यावर ते जेव्हा जास्त आततायी झाले तेव्हा अश्रुदूर झाला, त्यांना लाठीचार्ज, सौम्य लाठीचार्ज केला. या गोष्टीचं कोणीही समर्थन करेल, म्हणजे त्याच्या काही विरोधात नाही. पण ज्या पद्धतीने हे प्रकरण सगळंच हाताळलं गेलं, हे चुकीच्या ट्रॅकवर गेलं. बिलकुल. या मुद्द्याला उत्तराच्यासाठी आपण आता पटापट जाणार आहोत प्रत्येकाकडेच, आणि आपल्यासोबत अवधूत वाघ आहेत. संजीव उन्हाळे यांनी एक अत्यंत थेट आणि स्पष्ट निरीक्षण जे मांडलं ते एका वाक्यात जर आपल्याला सारांश स्वरूपात आणायचं असेल तर ते असं आहे की सरकारची आंदोलन हाताळण्याची पद्धत चुकली. आक्षेप मान्य आहे का अवधूतजी? 1 मिनिट. नाही, मला अजिबात मान्य नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, एखादं आंदोलन उभं राहणं हे लोकशाहीचं कर्तव्य आहे. 1979ला भृगुकुमार फुकन आणि प्रफुल्ल कुमार मोहंती यांनी आसाममधल्या परकीय लोकांबद्दल, घुसखोरीबद्दल आंदोलन उभं केलं 79ला, आणि 6 वर्ष ते आंदोलन चालवलं, आणि 1985 साली त्यांनी एजीपी स्थापन केली, आसाम गणसंग्राम परिषद, आणि इलेक्शन लढवली, ते जिंकले. लक्षात घ्या, इकडे एक सातत्याने एखाद्या गोष्टीवर काम करावं लागतं. अचानक एखाद्या ठिकाणी तुम्ही सोशल मीडियावर एक पार्टी फॉर्म करता, तुम्ही अमेरिकेतनं येता आणि डायरेक्टली शिक्षण मंत्र्यांची मागणी, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागता. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा येऊन प्रश्न सुटणार आहेत का? एक शिक्षण मंत्री गेल्यानंतर दुसरा आला, तर त्याच्यामुळे ही मागणीच मुळी राजकीय आहे. आणि ही राजकीय मागणी, काय मागणी केल्यानं प्रश्न सुटणार आहेत याचं एक उत्तर पटकन दिलं तर खूप बरं होईल. संपवतो, कारण आवाज क्रॉस होतोय. त्यापेक्षा हे जर सुशिक्षित तरुण आहेत, त्यांनी एक सिस्टीम द्यायची की या सिस्टीमच्या ऐवजी अशी सिस्टीम आहे, दिस इज अवर सजेशन, दिस इज अवर मेमोरंडम, अँड दे शुड हॅव गिव्हन इट टू गव्हर्नमेंट. यांनी एकतरी निवेदन सरकारला दिलं का? यांनी पहिल्या दिवसापासून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. म्हणजे ते संपूर्ण आंदोलन प्रायोगिक आहे, संपूर्ण आंदोलन हे राजकीय आहे, संपूर्ण हे आंदोलन परकीय शक्तींच्या दबावाखाली सरकारला डळमळीत करण्याचा हा डाव आहे. आणि माझ्या मताप्रमाणे गेली 12 वर्ष जे स्थिर सरकार आहे हे हरवू शकत नाही. अशा सरकारला येणं प्रकारेनं त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. याच्या पलीकडे अवधूत वाघ म्हणतात हे सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. संजीव उन्हाळे, आपल्यासाठी 1 मिनिट आहे पटकन, नंतर बालाजी गाडेपाटलांकडे एका महत्वाच्या मुद्द्यानिमित्तानं जायचं आहे.
त्यांनी मला फक्त एवढं सांगायचं की कुठे जगातला सगळ्यात भारतीय जनता पक्ष बर आणि कुठे कॉक्रोच जनता पार्टी, कोण कुणाला डळमळीत करतंय, काही म्हणजे काही कशाला मेळ नाही हो, असं नाहीये. हे कसं आहे माहिती का, की साधा प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणला होता. आता त्यांना रचनात्मक दृष्ट्या सांगायचं, सोनम वांगचुक याची 4 गोष्टी कुणी बोलल्यात का? अहो जाऊ द्या मंत्री, एखादा पदाधिकारी जाऊ द्या, एखादा सेक्रेटरी, कोणीतरी जाऊन तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून यांच्या मागणीचं तत्व राजीनामा द्यावा ही मागणी आपल्याकडे सरसकट केली जाते. बर यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा परंतु याचा अर्थ त्यांना राजीनाम्यापेक्षा देखील काही गोष्टी आवश्यक आहे. ठीक आहे. ह्या चर्चा कोणी न करता त्यांना आपण एकदम वाईट ठरवणं मला असं वाटतं. आणि एवढे मोठे नाहीत होते, भारतीय जनता पक्ष किती मोठा. बर या आपण पक्षाची तुलना आपण किती करता आपण तुम्ही? आपण या मुद्द्याला पुढे नेत असताना मला आता बालाजीराव आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि बालाजीराव, या मुद्द्याचा संदर्भ असा घेतोय की सोनम वांगचुक यांच्याकडे सरकारचं झालेलं दुर्लक्ष आणि तुमचं असलेलं समर्थन. या दरम्यान माझ्या हातामध्ये एक कागद आहे. हा कागद कधीचा आहे तर तो आहे 28 फेब्रुवारी 2007चा, जेव्हा मनमोहन सिंग यांचं सरकार केंद्रामध्ये होतं आणि ऑफिस ऑफ डेप्युटी कमिशनर लेह यांनी एक पत्र थेट सोनम वांगचुक यांना लिहिलंय. इंग्रजीमध्ये आहे. ते असं म्हणतात, त्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपल्यापर्यंत आणतो आणि उत्तर मागतो. यू हॅव बीन, यू म्हणजे सोनम वांगचुक, Sonam Wangchuk have been anti-national connections in China and other places which have been or may be exploited for anti-national activities. आता मला एका गोष्टीचं उत्तर द्या. अशा माणसानं आंदोलन सुरू केल्याच्या नंतरही त्या माणसाशी संवाद झाला पाहिजे असा आग्रह योग्य आहे का? हे पत्र मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातलं आहे. बोला. आपण म्हणताय त्या पत्राबद्दल मी माहिती घेईल, पण सगळ्यात महत्वाचं आत्ता जो विषय चाललेला आहे त्या विषयावरती मला भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना आणि सगळ्याच सरकारमधील प्रतिनिधींना हा प्रश्न विचारायचा आहे की हे जे रस्त्यावरती उतरलेले लोक आहेत त्या लोकांमध्ये अनेक खासदार आणि लोकप्रतिनिधी जात आहेत, त्यांचं ते पाठिंबा दिल्यावरती खुल्या दिल्यानं स्वागत करतायत, त्यांना तुम्ही धोकादायक कसं काय म्हणतायत? अवधूत वाघांनी याचं उत्तर द्यावं की तुम्हाला ते अतिरेकी आहेत असं म्हणायचंय का? नंबर 1. नंबर 2, या ठिकाणावरती जी जबाबदारी अवधूतजी आता म्हणाले की ते बाहेरनं आला आणि डायरेक्ट त्यानं राजीनामा मागितला. अहो त्यानं डायरेक्ट राजीनामा नाही मागितला. गेल्या 4-5 वर्षामध्ये सातत्यानं पेपर फुटतोय आणि तुम्ही NTA नावाच्या एका जी NGO लेवलची संस्था आहे तिला त्या नीटचा पेपर छापण्याची आणि ती कंडक्ट करण्याची जबाबदारी दिलेली आहे. ही तुमची टेक्निकल अडचण आहे. आणि प्रसादजी मला तुम्ही जशी ऐका ना सर, मला संपू द्या. जशी तुम्ही आता हे सांगितलं मागे हे, आणि संजीव उन्हाळे सरांनी एक फार महत्वाचा मुद्दा सांगितला की हाताळण्यामध्ये सरकार अपयशी ठरतं कारण सरकारला हाताळायचं नाही. स्वामी सानंद नावाचे व्यक्ती गंगेच्या स्वच्छतेसाठी 111 दिवस उपोषणाला बसले. सरकारने त्यांना डुंकूनही बघितलं नाही, त्यांचं निधन त्याच्यात झालं. मग गंगा का बेटा हो असं मोदीजी म्हणायचे ना. त्यामुळं या सरकारला ना गंगेचं घेणं देणं आहे, राम मंदिराचा चंदा चोरी राम मंदिरापर्यंत जाऊ नका, त्यासाठी एक वेगळी चर्चा ठेवू, तुम्हाला बोलवू. आता पटकन अवधूत वाघ 30 सेकंदात प्लीज परत सांगा. तुम्ही खरं तर या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीये म्हणून मला आपल्याला परत विचारावंसं लागतं आहे की सरकार संवादासाठी एका साध्या माणसाला सुद्धा पाठवू शकत नाही, एका सचिवाला सुद्धा पाठवू शकत नाही. तुम्हाला मंत्र्याला नाही पाठवायचं समजू शकतो. मला असं वाटतं की हे चुकीचं आहे. पाठच्या दरवाजातून आणि इनडायरेक्टली अनेक संवादाचे प्रयत्न केले, परंतु हे सगळे संवाद या कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धिक्कारून लावले. मुख्य म्हणजे तिकडे कोण नेताच नाहीये. जो तो आहे तो सगळेच नेते आहेत आणि कोणाबरोबर बोलायचं काय बोलायचं हेच कळत नाहीये. दीपक म्हणजे त्यांचे कॉक्रोच जनता पार्टीचे जे काही सर्व आहेत, वन मॅन शो आहेत, ते कुठेच बोलायला तयार नाहीयेत आणि त्यांच्या आजूबाजूला असलेलं कोंडाळ त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाहीये. अशा वेळी जर एक पण अवधूत वाघ, आजच्या दिवशी तुम्ही 20-22 दिवस बोलला नाहीत, मग आज जगत प्रकाश नड्डा हे सौरभ दास यांना भेटायला तयार होतात. तुम्हाला 21-22व्या दिवशी का हा साक्षात्कार व्हावा? नाही, म्हणजे असं आहे की एखाद्या माणसाने पहिल्या दिवशी उपोषण सुरू केलं तर दुसऱ्या तासात त्याला जाऊन भेटायचं असेल तर प्रत्येक गल्लीमध्ये उपोषण सुरू होतील आणि केंद्रीय मंत्र्याला आणि सरकारला दुसरं कामच नसेल की तिकडे जायचं आणि उपोषणाकर्त्याशी बोलायचं आणि त्याच्या मागण्या मान्य करायच्या. ज्या खात्याचे ते मंत्री आहेत त्या खात्याचे पेपर फुटतायत, काय काम आहे केंद्रीय मंत्र्यांचं? केंद्रीय मंत्र्यांचं काय काम आहे? ज्या खात्याचे ते मंत्री आहेत त्यांचा पेपर रिनीट झाल्यावरती सुद्धा घोटाळा आहे.
काय काम करतायत तुमचे मंत्री? उत्तर द्या तुम्ही. आणि कोणती चर्चा केली? मागच्या दारानं का चर्चा केली? चोर होते का ते बसलेले? का सरकार चोर आहे? समोरच्या दारानं समोरासमोर का चर्चा झाली नाही? उत्तर द्या. देशाची जी. आणि जनतेची आणि या जेनजींची विद्यार्थ्यांची फसवणूक करू नका. कोणती चर्चा झाली? बालाजीराव काय उत्तर पुरावे येतंय. अवधूत वाघांनी मांडावेत? बालाजीराव 30 सेकंदात ते उत्तर देतील. मला त्यानंतरचा शेवटचा प्रश्न पटकन संजीव उन्हाळे यांना विचारायचा आहे. अवधूतजी 30 सेकंद उरली आहेत. गेल्या 23 दिवसामध्ये राहुल गांधींनी एक साधं ट्विट नाही केलं, कधी ते आंदोलनामध्ये गेले नाहीत किंवा त्या आंदोलनाला राहुल पाठिंबा गांधींकडनं अपेक्षा दाखवला करताय, नाही. मला तुमची खरंच हसू येतो. अशा पक्षाच्या तुम्ही- प्रवक्त्याने अर्थात तुम्ही बेंबीच्या संघात घडलात, देठापासून तुमच्याकडनं ओरडायचं, शहाणपणाची मला अपेक्षा याच्यामध्ये नाहीये. दुसरं तिसरं पण काही नाही. सरकारमध्ये तुम्ही या आहात. सगळ्या मंत्री तुमचा अराजकामागे आहे. असलेला आणि राहुलजींची लाल तुम्ही रंग अपेक्षा आम्हाला करताय. दिसतोय. हे तुमच्या नक्षलवादी डोक्यात आहेत, हे शहरी नक्षलवादी आहेत. हे आंदोलन मी अहो, मग सरकार स्पष्टपणे सांगतो गृहमंत्री अपयशी की आहे हे तुमचे. शहरी अमित शहा काय नक्षलवाद्यांनी करतायत? अमित शहा काय चालवलेलं, करतायत? शहरी अमित शहा नक्षलवाद्यांनी काय करतायत? पोचलेलं शहरी असं नक्षलवादी हे जर आंदोलन दिल्लीत आहे. पोचत असतील, या ठीक आहे. आंदोलनाला ना आगा आहे, ना पिछा आहे, ना शेंडा आहे, ना बुरखा आहे. ठीक आहे. मी विनंती करेन कृपया दोन्ही प्रवक्त्यांना थांबवूयात आपण. आणि आता या चर्चेच्या समारोपाच्यासाठी संजीव उन्हाळे आपल्यापर्यंत येतो. संजीव उन्हाळे, 1 मिनिटाचा वेळ आहे. पटकन सांगा, हे आंदोलन असंच चिघळत जाईल का आणि केंद्रातलं सरकार अस्थिर होईल का? नाही, ह्या आंदोलनाने सरकार अस्थिर होणार नाही किंवा कुठल्याही राजकारणावरही परिणाम होणार नाही. मुळामध्ये असं आहे की या ठिकाणी जो नीटचा प्रश्न आहे हा नीटचा सुटलेला नाही. बर. आणि आता देखील जे निकाल बाहेर आलेले आहेत, निकालामध्ये आणखीन त्याच्यामध्ये घोटाळे दिसू लागले. म्हणजे बऱ्याच जणांच्या आता बीडच्या मुलींच्या तक्रारी आहेत, काही यांच्या ठिकाणी तक्रारी, त्याच्यामध्ये अनेक मार्कांचा देखील फरक पडलेला आहे. ठीक. तेव्हा मला असं वाटतं की याच्यामध्ये सिस्टीम सुधारण्यासाठी काय करावं ही मूळ मागणी आहे. आणि ही सिस्टीम सुधारण्यासाठी काय करता येईल याच्यावर सरकारने तातडीने काहीतरी करणं गरजेचं आहे. परीक्षा घेणं हे शिक्षण खात्याचं काम आहे. ठीक. पण त्या परीक्षा देखील पारदर्शक पद्धतीने चांगल्या कशा होतील त्याच्यामध्ये किती, आता या परीक्षांमध्ये बराचसा प्रयत्न केला नाही बिलकुल. असं नाही, परंतु तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या. तेव्हा मला असं वाटतं की ही सिस्टीम सुधारण्यासाठी हे आंदोलन असं सकारात्मक बाजू घ्यावी. ठीक आहे. आपण संजीव उन्हाळे अत्यंत मोजक्या शब्दात महत्त्वाचा शेवटचा जो मुद्दा मांडला तो सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे की काहीही झालं तरी पण सिस्टममधला म्हणजे व्यवस्थेतला बदल हा लवकरात लवकर झाला तर आंदोलनं आपोआप होणार नाहीत आणि ती शमतील सुद्धा. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.